तेजप्रताप, बरे आहात ना तुम्ही? बघितलं का, वहिनीचा बाल्या म्हणून बरं, नाहीतर काय झालं असतं. वय वय, जेव्हा तेजा दादा अडचणीत येतात तेव्हा वहिनी साहेब रक्षण करत्यातच करत्यात. रमावतीच्या रक्षण करत्या आहेत त्या. रमावतीच्या रक्षण करत्या, रमावतीच्या रक्षण करत्या, रमावतीच्या रक्षण करत्या. चुलत सासूबाई, तुमच्या सुनबाई सुपुरू म्हणत बर का एकदम. मेहणे साहेबांच्या बाबतीत 24 तास ऑन ड्युटीज असतात बर का. आवडले आपल्याला. हा वैदेही बाळा, तुला कल्पना नाहीये तू काय केलंयस ते. लाखात एक काम केलंयस बघ. त्या माईकडे बघ, तिचं तोंड कसं काळ झालंय ते. एक मिनिट आय एम सो सॉरी, पण खरंच मी एवढं काहीच ग्रेट केलेलं नाहीये. पण मला एक गोष्ट बोलायची आहे. आज एवढा आनंदाचा दिवस आहे. मी ऐकलं होतं की आज प्रभू श्रीराम अयोध्येत परत येतात म्हणून आपण गुढी उभारतो. पण मग ह्या सणात गुढी मोठीच असायला पाहिजे हा अट्टास का? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते. मला कळतंय, कदाचित ह्या घराची ही प्रथा असेल वर्षानुवर्षांची. पण त्या प्रथेमुळे जर कोणाला हानी होणार असेल, त्रास होणार असेल, तर त्यापेक्षा आपल्या माणसांची काळजी घेणं जास्त महत्वाचं नाहीये का? आज माझ्या नवऱ्यासोबत एक मोठी घटना घडता टळली आहे. तेजप्रतापची बायको म्हणून त्याची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. पण ही अशी घटना परत दुसऱ्या कोणासोबतही घडू नये एवढीच माझी इच्छा आहे. हे बघा, कुठलाही सण हा आपल्या उत्साहाने फुलतो ना, त्यात रंगत आपण आणतो.
मग गुढी छोटी असली तरी तरी काय हरकत आहे? वैदेही, काय बोलताय तुम्ही? अहो, आज जे काही झालंय ते पहिल्यांदा झालंय आणि चुकून झालंय. आणि अशा गोष्टी चुकून झाल्या म्हणून आपण आपल्या परंपरेत बदल करायचा का? कसं शक्य आहे, नाही? तसेही मक्तेदारांची गोडी आहे ही. मक्तेदारांच्या नावासारखीच उंच असली पाहिजे. काय? एक मिनिट माई. आपण पक्षनेते जनतेचं हित जपणारे, त्यांची रक्षा करणारे. एखाद्या परंपरेसाठी एखाद्या जीवाची हानी झालेली तुम्हाला चालणार आहे का? लोकांपेक्षा, त्यांच्या जीवांपेक्षा परंपरा महत्वाची वाटते का तुम्हाला? आम्हाला तुमच्या सुनबाईचं म्हणणं पटतंय. आपणच या परंपरा बदलून लोकांसमोर आदर्श ठेवायला हवा, समाजात बदल घडवायला हवा. समाजाचं हित आणि जनतेचं हित आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. जे तुमच्या सुनबाई करतायत त्यांचे विचार लोकांच्या, समाजाच्या आणि परंपरेच्या हिताचे आहेत. एक काम करा सुनबाई, ही गोडी तुम्ही तुमच्याच हाताने उभी करा. नाही सर, सॉरी, पण हा मान माईसाहेबांचाच आहे. तो मी नाही घेऊ शकत. अहो, मान काढून काय घ्यायचा? स्वतः माई तुम्हाला हा मान देतील. काय माई, द्याल ना? कारण नवीन पिढीने सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायलाच हव्यात. काय सुनबाई? आणि अशा विचारांच्या लोकांनी तर नक्कीच पुढे यावं. बोला माई, तुमची काही हरकत नाहीये ना? नाही. मग झालं तर द्या ते पूजेचं ताट त्यांना. या सुनबाई, या या या. अहो, घ्या ताट. क्या? आता प्रश्न राहिला मोठ्या गुढीचा. जसं सुनबाईंनी सांगितलं तशी काळजी घ्यायलाच हवी. कारण घटना आणि प्रसंग सांगून येत नाहीत. माई, तुम्ही एवढी मोठी गुढी उभारून उत्सव करता, हे खरंय. त्यासाठी प्रयत्नही जमते. पण असं काही घडल्यास कुणालाही इजा होऊ शकते. आणि हा
निष्काळजीपणाचा भाग झाला. आणि तुम्ही ती मोठी गुढी सावकाश घेऊन जा आणि त्या जागी छोट्या गुढीची व्यवस्था करा. रमावतीचे युवा नेतृत्व तेज प्रताप, तुम्ही असे लांब उभे का? अहो जोडीनं पूजा करा, त्यांना गुढी उभारायला मदत करा. लोक हो, दादांनी आणि वहिनी साहेबांनी एकत्र गुढी उभारलेली तुम्हाला चालेल का? तेजप्रताप, तोबरे सरांची इच्छा आहे की आपण गुढी उभारावी. जर आपण गुढी उभारली नाही तर लोकांच्या घरचाही उत्सव लांबेल. सगळे वाट बघतायत. चल ना प्लीज. अरे रमावतीचा आवाज तेजादा तेजादा, रमावतीचा आवाज तेजादा तेजादा, रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब, वहिनी साहेब, रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब, वहिनी साहेब. बाकी काही म्हणा माईसाहेब, लाखात एक सून मिळाली तुम्हाला. तसं बघायला गेलं तर तुमच्यानंतर मक्तेदारांच्यात एक खंबीर, तडफदार, सामाजिक भान आणि जनतेची जाण असलेलं एक नेतृत्व तयार होतंय तुमच्यात. खूप छान. आई ग, माई दुखतंय ना ग, सोड की माई माझा हात. आई ग. तुझ्या हातापेक्षा आमचं मन दुखतंय, त्याचं काय? माई दुखताय. तू तिकडे दरवाजा बाहेर रिकाम्या खोलीची राखण करत बसलीस आणि तिकडं ती वैतई तुझ्या हातावर तुरी देऊन बाहेर आली. आमच्या तेज प्रतापांबरोबर गुढी उभारली. इतकंच नाही, आमचा वर्षानुवर्षाचा मान आमच्याकडून काढून घेतला त्या पोरीनं. अगं माई, अगं माई बुगलं की ग. खरंच सांगते मी तुला, जी आतमध्ये होती मी बाहेरनं कडी लावून घेतली होती. ती किती वेळ तिथं बाहेरच उभी होते. अगं ती नाही गेली तिकडनं कुठं, पण ती कशी काय बाहेर आली माई? अयो, मला असं वाटतं की तिला ना काहीतरी जादूबिदू करता येत असणार आहे, म्हणून ते तिकडनं गायब होत आलं. खरंच तुझ्या पता. अयो, ती कशी बाहेर आली, त्यासाठी तिनं काय केलं हे महत्वाचं नाही.
ह्या पोरीनं बाहेर येऊन आमचं नाक कापलं आणि आता या चुकीला माफी नाही. माई, रमावतीतील तुमच्या नियोजनाबद्दल आम्ही ऐकून होतो. आज प्रत्यक्ष पाहिलं. तुमच्या कामाबद्दल आम्हाला शंकाच नाही, पण काळजी मात्र वाटते की पुढे काय होणार. पण ती आज मिटली. साहेब, तुम्ही काय बोलताय मला नीटसं समजलेलं नाही. तुमच्या नंतर हा डोलारा सांभाळायला कोणीतरी हवं ना. आमच्या नंतरचा चेहरा आमचे तेजप्रताप. पण चेहरा बघून मतं मिळत नाहीत ना माई. माणूस बघून मिळतात ना. आणि आम्हाला असं वाटतं राजकारणातला पुढचा तुमचा वारस म्हणून तुमच्या मुलापेक्षाही तुमची सून चांगलं काम करेल. ती हुशार आहे. तिला जनतेची जाण आहे. साहेब, तुम्ही म्हणता ना ते बरोबरच आहे. म्हणजे ते दोघं आहेतच बरोबर तसेच. पण तुम्ही ते मगाशी बाहेर काहीतरी गोड बातमी देणार होते, ते नेमकं काय होतं? जा, घरातल्या सगळ्यांना बोलवा. सगळ्यांसमक्ष आम्ही ती बातमी देऊ. तेजप्रताप, काय रे तू असा आत येऊन बसलाय? बाहेर सगळे विचारतात तुझ्याबद्दल. त्यांना तुम्ही तुम्हाला काय वाटतंय? मला काय कळत नाही का? तुम्हाला अजूनही मी तोच मूर्ख तेजा वाटतोय जो तुमच्या प्रेमापोटी तुमच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत आलाय. तेजप्रताप, असं काहीही नाही. तुमची ही नाटकं करणं बंद करा आणि निघा या खोलीत. मला तुमची सावली सुद्धा नकोय. मग हा सण सोहळा तर लांबची गोष्ट आहे. आणि आता बाहेर सगळ्यांसमोर जे बायको म्हणून मिरवलं ना तुम्ही, त्याचे पैसे मिळतात ना तुम्हाला. मग हे नाटक माझ्या समोर तरी करू नका. तेजप्रताप, मी काही आणि एक शब्द बोलायचं नाही आता. कारण तुमचा प्रत्येक शब्द मला 14 वाटा लागला. नीचपणाचा कळस केलाय तुम्ही. तुमच्या तर माइंड मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट झाले ना, म्हणून माझे हात दगडाखाली आहेत. नाही तर कधीच घराबाहेर काढलं असतं तुम्हाला. शेवटचं सांगतो, माझा अंत बघू नका. नाहीतर मी ते घर सोडून जाईल. साहेब, पण त्याची काही गरज नाही. हा, म्हणजे ती जी काही बातमी आहे ती तुम्ही आम्हाला सांगा. इतरांना बोलवलं तर तुम्हाला अडचण आहे का काही? नाही साहेब, तुम्ही रागवू नका. तसं काही नाही. हा पहिला पाडवा आहे ना आमच्या तेजप्रतापांचा आणि सुनबाईंचा. त्यामुळं त्यांचे कार्यक्रम ठरलेले आहेत. काय जालिंदर? हा हा, बरोबर आहे. अच्छा, असं आहे का? ठीक आहे. ऐका, मग या वेळेला आपल्या जनजागर पक्षाने असं ठरवलंय की रमावतीची निवडणूक ही तुमच्या नेतृत्वाखाली होईल. आणि शिवाय रमावती मतदारसंघातून तिकीटही तुम्हालाच मिळणार. काय? काय सांगताय तुम्ही साहेब? म्हणजे आमचं तिकीट पक्क आहे तर? फक्त तिकीटच नाही,
तर तुमच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातली निवडणूक लढवली जाणार आहे. लक्षात घ्या, खूप मोठी जबाबदारी दिली आहे पक्षाने तुम्हाला. माई अभिनंदन, अभिनंदन तुमचं साहेब, धन्यवाद. केवढी मोठी बातमी दिली तुम्ही. माई मी लगेच तोंड गोड करायला पेढे घेऊन येतो. हा थांबा थांबा थांबा, फॉर्मॅलिटीची बिलकुल गरज नाही आहे. कारण माईंचं कामच तसं आहे, म्हणून पक्षाने हा निर्णय घेतला आहे. हा ते तर आहेच. अहो नाही साहेब, तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. पण साहेब, एक अडचण आहे छोटी. काय का ते कोलते हा अडचण निर्माण करता येते, तर थोडं त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याला कसं शांत करायचं ते आम्ही बघू. हेच हवं होतं. धन्यवाद. तू आम्हाला ना आमच्या कोलत्या साहेबांना अडवू शकत नाही. रात मध्ये बोलवते बाईला. नाही, वाट बघा, बाहेर थांबा. श्यामारी, अरे तुझी माई मला उलट उत्तर देत नाही. शेपुर्ड कुठलं माझ्या समोर सशासारखं टुणूक टुणूक उडतं गे. अरे चला रे, चल. काय चाललंय? थांबा, माई साहेब आले असतात बघा. सहन नाही करणार, सहन नाही करणार. आमच्या कोलत्या साहेबांवर अन्याय झालेला सहन नाही करणार. काय रे, आम्ही अन्याय सहन नाही करणार. थांबा जरा. काय गोंधळ आहे? काय बोलताय तुम्ही? बोलते तुम्ही इथे. आज पाडव्याचा दिवस आहे, माणसानं कसं प्रेमानं बोलावं. काय चाललंय हे आरडाओरड? हे शोभतंय का तुम्हाला? हो साहेब, तुम्ही तर बोलूच नका. उगाच मला बोलण्यात भुलवू नका. आम्ही यांना नाही, तुम्हालाच भेटायला आलोय. तुम्ही जे काय केलंय का नाही, त्याचा जाब विचारायला आलोय. आता आम्ही काय केलं कोलते? काय केलं? विसरू नका साहेब. अहो, राजकारण आम्ही तुमच्यापासूनच शिकलोय. म्हणजे आमच्या हातावर चुना आणि यांच्या हातावर साखर काय. चांगलं राजकारण आहे साहेब हे. तुम्ही बरोबर केलं नाही, एकदम चुकीचं केलंय बघा. अरे माझ्यासारखा कामाचा माणूस पक्षात असताना, जो रात्रंदिवस पक्षासाठी काम करत असताना बी तुम्ही या माईला रमावतीचं सगळं हक्क दिलात. काय झोंबे, चांगलीच सेटलमेंट केली की बाईनं. हा काय रे? नाही म्हणजे मुंबईच्या वाऱ्या करून या खोबरेला चांगलंच खुश केलंय. काय झोंबे, कोण